नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 21. द नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी ए इज 167 more than the number of books in library B. Okay. If the total number of books in both the libraries is 5143, then what is the number of books in library A? ओके, या ठिकाणी क्वेश्चनचा मीनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे बघा. द नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी ए इज 167 मोर दॅन द नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी बी. लायब्ररी बी मध्ये जेवढे बुक्स आहेत त्याच्यापेक्षा 167 ने जास्त बुक्स लायब्ररी ए मध्ये आहेत. म्हणजे बघा, जर सपोज लायब्ररी बी मध्ये एक्स एवढे बुक्स असतील तर लायब्ररी ए मध्ये किती बुक्स जास्त आहेत? 167 प्लस एक्स, म्हणजे एवढे तर बुक्स आहेतच, प्लस अजून एक्स्ट्राचे बुक्स किती आहेत? 167. लायब्ररी ए मध्ये लायब्ररी बी पेक्षा जास्त बुक्स आहेत. ओके. इफ द टोटल नंबर ऑफ बुक्स इन बोथ द लायब्ररी इज 5143, तर आता लायब्ररी ए आणि लायब्ररी बी ह्या दोघांमध्ये मिळून टोटल बुक्स किती आहेत? 5143 बुक्स आहेत. देन व्हॉट इज द नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी ए? तर लायब्ररी ए मध्ये किती बुक्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके. या ठिकाणी लायब्ररी बी मध्ये बुक्स मी बीच कन्सिडर करते आणि आपण लायब्ररी ए ला असं पण लिहू शकतो. एक्सच्या ऐवजी मी या ठिकाणी बी पुट करते. बघा, लायब्ररी ए मध्ये किती बुक्स आहेत? 167 प्लस लायब्ररी बी मध्ये असलेले बुक्स. ओके. आता या ठिकाणी बघा, हे जे इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशन मध्ये आपण ए ची व्हॅल्यू पुट करूया. बघा, ए प्लस बी इज इक्वल टू 5143. लायब्ररी ए मध्ये असलेले बुक्स प्लस लायब्ररी बी मध्ये असलेले बुक्स, टोटल बुक्स किती आहेत? दोघांची जर सम केली तर टोटल बुक्स 5143 बुक्स आहेत. ओके. लायब्ररी ए मध्ये किती बुक्स आहेत? लायब्ररी बी पेक्षा 167 ने जास्त. लायब्ररी ए च्या ऐवजी मी ही व्हॅल्यू पुट करते. 167 प्लस बी प्लस बी लायब्ररीचे बुक्स ॲज इट इज इक्वल टू 5143. ओके. या ठिकाणी बघा, 2b आहेत. बी प्लस बी किती होऊन जाईल? 2b इज इक्वल टू 5143. हा 167 या ठिकाणी काय आहे? प्लस. हा इक्वल टू साइन क्रॉस करून जाताना काय होईल? मायनस. 167 याच्यातून सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. ओके, साईडला करून घेते मी ते. 5143 मायनस 167. ओके. 13 मायनस 7. 13 minus 7, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 6. 13 minus 6, 7. 10 minus 1, 9, 4 as it is. बघा, या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन काय आलं? 4976. आता फक्त आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी काय आहे? 2 इंटू बी इज इक्वल टू 4976. आता ह्या 2 ने ह्या 4976 ला डिवाइड करू. या ठिकाणी हे काय? मल्टिप्लिकेशन आहे. हा 2 ज्यावेळेस इक्वल टू साइन क्रॉस करून जाईल त्यावेळेस काय होईल? मल्टिप्लिकेशनचा इकडे जाताना डिवाइड. चला आपण डिव्हिजन बाजूला करून घेऊया. 4976 डिवाइड बाय 2. 2 2 जा 4. 2 4 जा 8. 2 8 जा 16.
पुन्हा 2 8 जा 16, रिमाइंडर काय आला 0. क्वोशियंट काय मिळाला आपल्याला 2488. बघा या ठिकाणी लायब्ररी बी मध्ये किती बुक्स आहे 2488. ओके, पण आपल्याला काय विचारलेलं आहे लायब्ररी ए मध्ये किती बुक्स आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी ए. तर बघा लायब्ररी ए मध्ये लायब्ररी बी पेक्षा बुक्स कितीने जास्त आहेत 167 ने. आता हे जे आपण काढले हे काय मिळाले आपल्याला लायब्ररी बी मधले बुक्स मिळाले. आपल्याला लायब्ररी ए मधले बुक्स काढायचे आहे म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल 2488 प्लस 167. का, कारण की लायब्ररी बी पेक्षा लायब्ररी ए मध्ये 167 बुक्स जास्त आहेत म्हणून यांची काय करावे लागेल सम करावी लागेल. सिक्स 2655. लायब्ररी ए मध्ये किती बुक्स आहे 2655 बुक्स आहेत. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ऑप्शन ए. या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. श्रेया हॅड 2570 कॉइन्स. शी गेव 1325 कॉइन्स टू हर ब्रदर अँड 1054 coins to her friend. How many coins are left with her? ओके, श्रेयाकडे टोटल कॉइन्स किती आहेत 2570. तिने तिच्या भावाला किती कॉइन्स देऊन टाकले 1325 आणि तिच्या फ्रेंडला पण किती कॉइन्स दिले 1054. तर आता तिच्याजवळ किती कॉइन्स उरलेले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी काय करूया हे तिने दिलेले कॉइन्स आहेत. भावाला एवढे कॉइन्स दिले आणि फ्रेंडला एवढे कॉइन्स दिलेले. त्या दोघांची काय करून घेऊया आपण ॲडिशन करून घेऊया. तिने तिच्याजवळ टोटल किती कॉइन्स आहेत 2570 कॉइन्स आहेत. त्याच्यातून तिने तिच्या ब्रदरला आणि फ्रेंडला किती कॉइन्स देऊन टाकले 2379 कॉइन्स देऊन टाकले. मग आता तिच्याजवळ किती कॉइन्स उरलेले आहेत तर आपल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. ओके, तिच्याजवळ किती कॉइन्स उरले 191 आहे का ऑप्शनमध्ये. येस, ऑप्शन सी दिसतो आहे या ठिकाणी. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन अन ऑडिटोरियम देअर आर 84 बेंचेस अँड 5 पीपल कॅन सीट ऑन 1 बेंच. देन हाऊ मेनी टोटल पीपल कॅन सीट इन दी ऑडिटोरियम. ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. एक ऑडिटोरियम आहे, त्या ऑडिटोरियममध्ये 84 बेंचेस आहेत आणि एका बेंचवर ईच बेंच 1 बेंच एका बेंचवरती 5 पीपल्स कॅन सीट बसू शकतात. देन हाऊ मेनी टोटल पीपल कॅन सीट इन दी ऑडिटोरियम. तर त्या ऑडिटोरियममध्ये किती पीपल्स बसू शकतील ते या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन. 84 मल्टिप्लाय बाय 5. 84 मल्टिप्लाय बाय 5. 5 4 जा 20 कॅरी 2. 8 5 जा 40. 40 प्लस 2 42. किती पीपल्स बसू शकतील एका ऑडिटोरियम हॉलमध्ये 420. ऑप्शनमध्ये आहे का. येस, ऑप्शन ए. या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शिवानी हॅज 3684 शी सेल. शी डिवाइड द नंबर ऑफ शेल्स इक्वली बिटवीन हर ब्रदर अँड हर सिस्टर. इफ हर sister lost 785 shells, then how many sea shells are left with Shivani's sister. ओके, शिवानी जवळ किती शी सेल्स आहेत 3684 आणि तिने ते तिच्या भावाला आणि बहिणीला दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केले. तर तिच्या भावाकडे आणि बहिणीकडे किती शी सेल्स येतील ते सगळ्यात अगोदर काढून घेऊया आपण. बघा या ठिकाणी मी डिव्हिजन करते. 2 1 जा 2
2 8 जा 16, 2 4 जा 8, 4 2 जा 4. बघा तिच्या ब्रदर आणि सिस्टरकडे किती शी सेल्स येतील तर 1842. ओके. आता तिने तिच्या बहिणीने किती सी शेल्स लॉस केले म्हणजे हरवून टाकले 785. यातून काय करावं लागेल मग 785 सबस्ट्रॅक्ट. ओके. -12 - 5 7, 8 - 13 5, 7 - 7 0 1 ॲज इट इज. आता तिच्या बहिणीकडे किती सी सेल्स उरलेले आहेत 1057. बघा ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन बी. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. देअर आर total of 2484 candies in a jar. If all candies are distributed among 6 friends equally, then how many candies did each get? ओके. या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन करावी लागेल. एका जारमध्ये टोटल कॅन्डीज किती आहे 2484 आणि सगळे कॅन्डीज 6 फ्रेंड्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर प्रत्येक एका फ्रेंडला किती कॅन्डीज मिळाल्या या ठिकाणी डिव्हिजन करायची आहे आपल्याला. बघा काय आहे 2484 डिवाइड बाय 6. 6 4 जा 24, 6 1 जा 6, 6 4 जा 24. या ठिकाणी रिमाइंडर काय आलं 0. कॉशियंट काय मिळाला 414. म्हणजे प्रत्येक एका फ्रेंडला किती कॅन्डीज मिळतील 414. ऑप्शन आहे का? येस. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26. रीड द स्टेटमेंट केअरफुली अँड स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. ओके. खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. जे करेक्ट असतील त्यांना ट्रू आणि जे फॉल्स असतील इनकरेक्ट असतील त्यांना फॉल्स म्हणायचं आहे. ओके. स्टेटमेंट पहिलं दिलेलं आहे. त्यात काय दिलं आहे बघा. इफ अ नंबर इज डिवायडेड बाय 0 देन द कॉशियंट इज 0. एखाद्या नंबरला जर 0ने डिवाइड केलं तर त्याचा कॉशियंट 0 येतो नाही. बघा जर सपोज फॉर एक्झाम्पल घेते मी 25ला जर 0ने डिवाइड केलं तर आन्सर 0 नाही येत. काय अनडिफाईन. आपण ते डिफाईन नाही करू शकत. हे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स स्टेटमेंट आहे. अनडिफाईन्ड. ओके. नेक्स्ट. इफ अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 1 देन द प्रॉडक्ट इज 1. नाही. हे स्टेटमेंट पण कसं आहे फॉल्स स्टेटमेंट आहे. एखाद्या नंबरला जर आपण 1ने मल्टिप्लाय केलं तर प्रॉडक्ट काय मिळतो तोच नंबर मिळतो. जर सपोज 25ला 1ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळेल तोच नंबर इट सेल्फ नंबर मिळतो 25 मिळतो. या ठिकाणी हे काय सांगता आहेत इफ अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 1 देन द प्रॉडक्ट इज 1. 1 मिळतो का नाही. तो स्वतः नंबर मिळतो. म्हणून स्टेटमेंट सेकंड पण कसं आहे फॉल्स आहे. थर्ड स्टेटमेंट पाहूया. व्हेन minuend is equal to subtrahend the difference is 0. येस. हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू स्टेटमेंट आहे. बघा minuend मीन्स सपोज एखादा नंबर आहे 25 मायनस सबस्ट्रॅहँड. minuend 25 आहे सबस्ट्रॅहँड पण 25 आहे. दोघं कसे आहेत इक्वल आहेत सेम आहेत. जर त्या दोघांचा जर डिफरन्स केला 25 - 25 तर आन्सर काय येतो 0. म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे दिलेलं थर्ड स्टेटमेंट ट्रू. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. चेंजिंग द ऑर्डर ऑफ नंबर्स डज नॉट चेंज दी सम. येस. हे स्टेटमेंट पण कसं आहे ट्रू. जर सपोज 2 नंबर्सची ॲडिशन केली आपण आणि त्यांना जर इंटरचेंज करून
त्यांची ॲडिशन केली तर त्यांची सम ही चेंज होत नाही. जर सपोज 5 + 2 केलं, आन्सर काय मिळालं तुम्हाला? 7. 2 + 5 केलं, आन्सर काय मिळेल? 7. बघा, ह्या दोन नंबरची इंटरचेंज केला, आपण ऑर्डर चेंज केली, पण आपल्याला त्यांच्या सममध्ये काही फरक पडतो आहे का? नाही. त्यांच्या सममध्ये काही चेंजेस होत आहेत का? नाही. म्हणून स्टेटमेंट काय दिलं आहे? चेंजिंग द ऑर्डर ऑफ नंबर्स डज नॉट चेंज दी सम. हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू. बघा, पहिले 2 स्टेटमेंट फॉल्स आहेत आणि शेवटचे 2 स्टेटमेंट ट्रू आहेत. ऑप्शनमध्ये चेक करूया. असं ऑप्शन कुठे दिसतो आहे का? येस, ऑप्शन सी दिसतो आहे. या ठिकाणी पहिले 2 स्टेटमेंट कसे आहे? फॉल्स. नंतरचे 2 स्टेटमेंट कसे आहेत? ट्रू. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 27. मॅच द फॉलोइंग कॉलम. कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेले आहेत. आपल्याला मॅच करायचे आहेत ते कॉलम्स. बघा काय दिलेलं आहे? 2342 मोर दॅन 6905. ओके, या दोघा नंबरची काय करावी लागेल? सम करावी लागेल. काय येईल? 2342 + 6905. काय मिळाली सम? 9247. येस, ऑप्शन कॉलम सेकंडमध्ये 4 ला मॅच होतो आहे. पी काय दिलेलं आहे बघा? 1259 लेस दॅन 7862. 7862 मायनस 1259. या नंबरपेक्षा हा नंबर काय सांगता येते? लेस सांगता आहेत. आणि जो सबस्ट्रॅक्शन मिळणार आहे ते ह्या स्टेटमेंटचं आन्सर असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 12 - 9 3, 5 - 5 0, 8 - 2 6, 7 - 1 6. बघा, आन्सर काय मिळालं? यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर 6603. कुठे आहे? 3rd. ओके, 28 × 43 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. यांचं जे आन्सर मिळेल तो ऑप्शन कुठे आहे ते चेक करायचं आहे आणि त्याला मॅच करायचं आहे. 8 × 3 = 3 × 2 = 6, 6 + 2 8, 8 × 4 = 32, 4 × 2 = 8, 8 + 3 11, 1204. (906 / 3). 3 × 3 = 9, 0, 3 × 2 = 6. काय मिळालं आन्सर? 302. ओके, बघा, पी स्टेटमेंट कोणासोबत मॅच होतो आहे? 4. क्यू स्टेटमेंट 1 नाही. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये पी स्टेटमेंट हे 3rd सोबत मॅच होत आहे असं म्हणता आहे. नाही, ऑप्शन बी पण रॉंग. ऑप्शन सी चेक करूया. पी स्टेटमेंट 4, क्यू स्टेटमेंट 3 ला मॅच होत आहे. आर हे स्टेटमेंट 1 ला मॅच होत आहे का? नाही, 2 ला. ऑप्शन सी पण येणार नाही. या ठिकाणी काय येईल मग? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. आयडेंटिफाय द नंबर. ओके, या ठिकाणी काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला नंबर आयडेंटिफाय करायचा आहे की तो नंबर कोणता आहे. इट इज ॲन इवन नंबर. बघा, जो आपण आयडेंटिफाय करणार आहोत नंबर, जो नंबर शोधणार आहोत तो कसा आहे? इवन नंबर आहे. ऑप्शनमध्ये चेक करा. हा नंबर कसा आहे? ऑड नंबर आहे. याच्या युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे. हा नंबर कसा आहे? ऑड नंबर आहे. या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी मध्ये बघा, युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे हा कसा नंबर आहे? इवन नंबर आहे. सी ऑप्शन बघा, या ठिकाणी पण हा नंबर कसा आहे? इवन नंबर आहे. ऑप्शन डी मधला जो नंबर दिला आहे तो पण कसा आहे? ऑड नंबर आहे. ऑप्शन डी पण कॅन्सल.
ओके, ऑप्शन ए आणि डी येणार नाही. आता ऑप्शन बी आणि सी मध्येच आन्सर असणार आहे. पुढचं स्टेटमेंट रीड करूया. पुढचं स्टेटमेंट दिलं आहे, इट्स टेन्स डिजिट इज द लार्जेस्ट वन डिजिट नंबर. ओके, हा जो नंबर दिलेला आहे, जो आपण नंबर आयडेंटिफाय करतो आहे, त्या नंबरच्या टेन्स प्लेसचा डिजिट हा कसा आहे, लार्जेस्ट वन डिजिट नंबर. वन डिजिट नंबर कुठून कुठपर्यंत आहे वन डिजिट नंबर, 1 पासून 9 पर्यंतचे जे नंबर्स आहे हे कसे आहेत, वन डिजिट नंबर आहे. आणि ह्या वन डिजिट नंबर मधला सगळ्यात लार्जेस्ट नंबर कोणता येतो, लार्जेस्ट डिजिट कोणता येतो, 9. तर त्यांचं तेच म्हणणं आहे की जो लार्जेस्ट वन डिजिट नंबर आहे तो ह्या आपण जो नंबर फाइंड करतो आहे त्याच्या टेन्स प्लेसला आहे. म्हणजे टेन्स प्लेसला 9 हा डिजिट असलेला नंबर असणार आहे. ऑप्शन बी आणि सी मध्ये चेक करूया. ऑप्शन बी मध्ये पण टेन्स प्लेसला 9 हा डिजिट आहे आणि ऑप्शन सी मध्ये पण 9 हा डिजिट आहे. ओके, या ठिकाणी ऑप्शन बी आणि सी मधून अजून कोणीच कॅन्सल नाही होते. तर नेक्स्ट स्टेटमेंट रीड करूया. बघा काय दिलं आहे, इट्स हंड्रेड्स डिजिट इज टेन्स डिजिट ऑफ 1000 मायनस 889. ओके, या स्टेटमेंटचा मिनिंग लक्षात घ्या. बघा, जो आपण नंबर आयडेंटिफाय करतो आहे त्याची जी 100 प्लेस आहे, 100 प्लेसचा जो डिजिट आहे तो डिजिट हे जे दिलेलं इक्वेशन आहे 1000 मायनस 889 यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्यांच्या टेन्स प्लेसला जो डिजिट येतो आहे तो आपण जो आयडेंटिफाय करणारा नंबर आहे त्याच्या 100 प्लेसला येणार आहे. बघा या ठिकाणी काय करावं लागेल मग आपल्याला, 1000 मायनस 889 यांचं सबस्ट्रॅक्शन करूया आणि ह्या सबस्ट्रॅक्शनची जी टेन्स प्लेस येणार आहे ती टेन्स प्लेस जो आपण नंबर आयडेंटिफाय करतोय त्याच्या 100 प्लेसला असणार आहे. ओके, सबस्ट्रॅक्शन करते मी सगळ्यात अगोदर. बघा बघा हे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर याच्या टेन्स प्लेसला कोणता डिजिट आहे, 1 हा डिजिट आहे. हा जो 1 डिजिट आहे तो आपण जो नंबर आयडेंटिफाय करतोय त्याच्या 100 प्लेसला, म्हणजे ऑप्शन ए आणि बी मधल्या 100 प्लेसला 1 हा डिजिट दिसतोय का ते चेक करा. बघा ऑप्शन बी मध्ये पण 100 प्लेसला 1 डिजिट आहे, ऑप्शन सी मध्ये पण 100 प्लेसला 1 हा डिजिट आहे. अजून ऑप्शन बी आणि सी मधून कोणीच कॅन्सल झालेलं नाहीये. हे जे स्टेटमेंट आहे तिसरं स्टेटमेंट ते पण हे दोघं नंबर्स काय करता आहेत, फॉलो करता आहेत. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट चेक करूया. याच्यातून कोणता तरी एक ऑप्शन एलिमिनेट होऊ शकतो, होईलच म्हणजे. बघा नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे, इट्स 1000 डिजिट इज वन्स डिजिट ऑफ 338 प्लस 759. ओके, या स्टेटमेंटचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे, ही जी सम दिलेली आहे यांचे समचं जे आन्सर येणार आहे त्याच्या वन्स प्लेसचा जो डिजिट येईल तो दिलेल्या नंबरच्या, जो आपण नंबर आयडेंटिफाय करतोय त्या नंबरच्या 1000 प्लेसला तो डिजिट असणार आहे. बघा 338 प्लस 759, 17 कॅरी 1. बघा ही जी सम करतो आहे आपण, हे जे सम करतो आहे ह्या समचं जे आन्सर आहे त्याच्या युनिट प्लेसचा जो डिजिट आहे, युनिट प्लेसला काय मिळालं आपल्याला, 7 हा डिजिट आपण जो नंबर आयडेंटिफाय करतो आहे त्याच्या 1000 प्लेसचा तो डिजिट असणार आहे आयडेंटिफाय करणाऱ्या. बघा आता आपण कोणते दोन नंबर्स आयडेंटिफाय करतो आहे, एक ऑप्शन बी किंवा सी, त्यांच्या 1000 प्लेसला 7 हा डिजिट आला पाहिजे. दिसतो आहे का, येस, ऑप्शन बी. या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये काय दिलाय 1000 प्लेसला डिजिट, 8. यांची जर सम केली तर वन्स प्लेसला काय येतोय, 7. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. या स्टेटमेंटमध्ये ऑप्शन सी एलिमिनेट झालेला आहे. ओके, बघा यांची पूर्ण सम करण्याची गरज नाहीये. बघा यांची जर सम केली तर आपल्याला 1097 हे आन्सर मिळणार आहे. आपल्याला फक्त काय पाहिजे होतं,
ह्या समच्या युनिट प्लेसचा जो डिजिट आहे तोच डिजिट आपण जो नंबर आयडेंटिफाय करतो आहे त्या नंबरच्या 1000 प्लेसला येणार आहे. ओके, म्हणून मी फक्त वन्स प्लेसचे ॲडिशन केली होती. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 29. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी क्यू पी प्लस क्यू मायनस आर. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे P548 मायनस 69Q5 आणि आन्सरमध्ये 2R63 असं आपल्याला सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. या ठिकाणी काही मिसिंग प्लेस आहेत, तर त्या मिसिंग प्लेस आपल्याला शोधायच्या आहेत. ओके, सबस्ट्रॅक्शन करूया. बघा 8 मायनस 5 किती होतात 3. ओके, 4 मायनस कुठला तरी नंबर आहे आणि आन्सर काय मिळतं आहे 6 मिळतं आहे. अशा कंडिशनमध्ये बघा जर सपोज वरचा हा जो नंबर आहे हा लहान असेल आणि आन्सर आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा नंबर मिळतो आहे, तर ह्या कंडिशनला काय करायचं, हा जो याच्याकडून 100 प्लेस करून बोरो घ्यायचा, म्हणजे ह्या नंबरला मोठं करायचं. ओके, आता करता येईल सबस्ट्रॅक्शन. 14 मायनस कुठला तरी नंबर केला तर आन्सर काय मिळेल आपल्याला 6. आता काय करायचं, 14 मधून 6 सबस्ट्रॅक्ट करायचे. 14 मायनस 6 किती येतात 8. ओके, आपण ह्या नंबरकडून 100 प्लेस करून 10 प्लेसला बोरो दिला होता, तर या ठिकाणी काय नंबर येईल मग 5 मधून 1 सबस्ट्रॅक्ट केला तर 4. बघा 4 मधून 9 सबस्ट्रॅक्ट होऊ शकतो का, नाही. तर आपल्याला P ह्या नंबरकडून बोरो घ्यायचा आहे. आता P ह्या ठिकाणी कुठला नंबर आहे ते पण आपल्याला माहिती नाहीये, म्हणून या ठिकाणी -1 करून ठेवूया आपण लक्षात राहण्यासाठी. बघा 1000 प्लेसकडून आपण बोरो घेतला तर हा नंबर काय तयार झाला 14. 14 मायनस 9. आता 14 मधून 9 सबस्ट्रॅक्ट करू शकतो आपण इझिली. 14 हा मोठा नंबर आहे, 9 हा लहान नंबर आहे. 14 मायनस 9 काय येईल आन्सर 5. ओके, या ठिकाणी आरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5. बघा आता या ठिकाणी आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे काय दिलेलं आहे, असा कुठला तरी नंबर आहे की ज्या नंबरमधून आपण 6 मायनस केले तर आपल्याला आन्सर 2 मिळतं आहे. अशा कंडिशनमध्ये काय करायचं, ह्या दोघं नंबर्सची सम, ह्या दोघं नंबर्सची सम काय येईल 6 + 2 8. मग आता बघा 8 मायनस 6 जर केला आपण तेव्हा आन्सर काय मिळतं आहे आपल्याला 2. करेक्ट. या ठिकाणी पीच्या जागेवर 8 हा नंबर आला पाहिजे, पण आपण काय केलं होतं, ह्या 8 कडून म्हणजे इथं जो पी नंबर आहे त्याच्यातून आपण 100 प्लेसला बोरो दिला होता, म्हणून या मिळालेला हा जो पीचा जो नंबर आहे या ठिकाणी 8 मिळतो आहे आपल्याला. पण काय करावं लागेल 1 ॲड करावं लागेल त्यात अजून, म्हणजे या ठिकाणी काय येईल पीच्या जागेवरती 9. ओके, बघा 9 मायनस 6 जर केलं तर 3 आन्सर येतं, पण ह्या 9ने 100 प्लेसला 1 बोरो दिला होता, म्हणून मग हा 9 खोडून काय होईल 8. 8 मायनस 6 2 येईल, पण ॲक्च्युअल पीची व्हॅल्यू काय निघाली 9. ओके, पीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 9. क्यू काय मिळाला 8 आणि आर काय मिळालेला आहे 5. ओके, बघा आपल्याला काय काय विचारलेलं आहे, पीची व्हॅल्यू विचारली आहे 9, क्यूची व्हॅल्यू 8 आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये P + Q मायनस आर. P + Q मायनस आर. P + Q किती होईल 9 + 8 15 17 सॉरी मायनस 5. 17 मायनस 5 किती येईल 12. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे याचं काय मिळालं आन्सर आपल्याला 12. क्यूचं आन्सर काय मिळालं आहे 8 आणि पीचं आन्सर काय मिळालं आहे 9. बघा ऑप्शन्समध्ये चेक करूया.
स्टेटमेंट 1 9, स्टेटमेंट 2 8, स्टेटमेंट 3 10 सांगतायत या ठिकाणी. 10 आहे का? नाही. काय मिळायला पाहिजे? 12. ओके, ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. स्टेटमेंट 1 9 8 12. येस, या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. इफ 5 chairs is equal to 5460 and 1 chair plus 2 tables is equal to 9364, then 3 chair plus 3 tables is equal to what? ओके, या ठिकाणी आपल्याला 5 चेअर्स दिलेल्या आहेत. 5 चेअर्सची बघा, 5 चेअर इज इक्वल टू 5460. एक चेअरची व्हॅल्यू किती आहे ते काढून घेऊया. या ठिकाणी बघा 5 इंटू सी म्हणजे एक चेअर. तर एका चेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी आता मला काय करावं लागेल, या 5460ला 5ने डिवाइड करावं लागेल. ओके, साईडला डिव्हिजन करून घेते मी. 5 1 जा 5, 4 4ला भाग जाणार नाही म्हणून 0, 6 उतरवला 46, 5 9 जा 45, 5 2 जा 10. ओके, कॉशियंट काय मिळाला? 1092. म्हणजे एका चेअरची व्हॅल्यू काय मिळाली? 1092. ओके, सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे? 1 चेअर प्लस 2 टेबल्स इज इक्वल टू 9364. ओके, या ठिकाणी आपल्याला एका चेअरची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून या ठिकाणी आपण एका चेअरची व्हॅल्यू टाकून घेऊया. काय येईल? 1092 प्लस 2 टेबल्स इज इक्वल टू 9364. या ठिकाणी 2 टेबल्सची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला? ही जी चेअरची व्हॅल्यू आहे ती याच्यातून सबस्ट्रॅक्ट करून घ्यावी लागेल. मायनस 1092, 4 minus 2 2, 16 minus 9 7, 2, 9 minus 1 8. 2 टेबल्सची व्हॅल्यू किती मिळाली? 8272. आता एका टेबलची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण साईडला डिव्हिजन करून घेऊया. बघा, 8272 डिवाइड बाय 2. 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 6 जा 12. बघा, एका टेबलची व्हॅल्यू काय मिळाली आहे या ठिकाणी मला? 4136. ही मिळाली एका टेबलची व्हॅल्यू. ही मिळाली एका चेअरची व्हॅल्यू. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे? 3 चेअर्स प्लस 3 टेबल्सची व्हॅल्यू काय ती काढायची आहे. बघा, एका चेअरची व्हॅल्यू काय मिळाली होती मला? 1092 आणि एका टेबलची व्हॅल्यू काय काढली मी? 4136. आता 3 चेअरची जर व्हॅल्यू काढायची असेल तर याला मल्टिप्लाय करावं लागेल. 3 इंटू 1092 प्लस 3 इंटू 4136. ओके, आणि यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात अगोदर मी यांचं मल्टिप्लिकेशन करून घेते. 1092 मल्टिप्लाय बाय 3. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन मिळालं आहे मला 3276 प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेते. 4136 मल्टिप्लाय बाय 3. 6 3 जा
18, 3 3 जा 9 + 1 10, 3 1 जा 3 + 1 4, 4 3 जा 12. काय मिळाले? 12,408. ओके. आता या ठिकाणी यांची काय करावी लागेल मला? ॲडिशन. 3,276 प्लस 12,408. 8 + 6 14, कॅरी 1, 8 6 5 1. काय मिळाले? सम 15,684. या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? आन्सर चेक करूया. बघा, येस, ऑप्शन ए दिसतो आहे. 15,684. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.